नमस्कार. आपल्याकडे सुजित आलेले आहेत आणि ज्यांचं हेअर ट्रान्सप्लांट आपण साधारण मागच्या वर्षी ऑक्टोबरमध्ये केलं आणि रिझल्टबद्दल ते खूप खुश आहेत. तुम्हाला कसं वाटतं? इथं योग्य दरात आणि चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट झालेली आहे आणि मला जवळजवळ 2 महिन्यातच याचा चांगला रिझल्ट आलेला आहे. आणि आता जवळजवळ मला 6 महिने झाले. आता माझी केस वगैरे व्यवस्थित आहे आणि केसांची वाढ पण आहे. प्रोसिजरच्या वेळेला काही त्रास झाला? अनेकदा लोक म्हणतात खूप दुखतं आणि दुखण्यामुळं ते सर्जरी करत नाहीत, सर्जरीसाठी ते घाबरत असतात. तुमचा कसा एक्सपिरियन्स होता? थोडंफार तसं साधारण दुखणारच. सुरुवातीला इंजेक्शन देताना थोडं जाणवणार असेल, पण एकदा इंजेक्शन दिलं त्याच्या पुढे काही दुखलं नाही? काही दुखलं नाही. नंतर अनेकदा लोकांना भीती काय असते, सर्जरी झाल्यानंतर डोकं सुचतं, खूप दुखतं, असह्य वेदना होतात, असं काही झालं नाही? काही त्रास झाला? फक्त मी जवळजवळ 1 आठवडाभर फक्त रेस्ट घेतली. बरोबर आहे. धुळीत वगैरे जाता येणार नाही किंवा असं बाहेर. साधारण आम्ही 4 दिवस सांगतो की बाहेर जाऊ नका किंवा धुळीमध्ये जाऊ नका, कारण की ग्राफ्ट फिक्स झालेले नसतात. फिक्स व्हायला 4 दिवस लागतात. आणि आपण आय थिंक 5व्या दिवशी हेड वॉश घेतला आणि हेड वॉश घेतल्यानंतर तुम्ही सगळ्या तुमच्या डेली ॲक्टिव्हिटी बाकी सगळ्या करू शकतो. आणि त्याच्या व्यतिरिक्त असं स्पेशल एकदम खूप जपायला लागते, फुलाला कसं जपतो तसं जपायला लागते, असं काही केलं होतं का तुम्ही? नाही, काहीच केलं नाही. मग एक्झॅक्टली हा मुद्दा आहे की एकदा ट्रान्सप्लांट झाले, 4 दिवस तुम्ही काळजी घेतली, त्याच्या पुढे ते रूट आत फिक्स होतात, आपलं आपण वाढायला लागतात. त्यांना फक्त रेग्युलर जेवढे मेडिसिन असतात तेवढे घेतले तरी होऊन जातं. आणि आता तुम्हाला रिझल्ट आला तो एकदम नॅचरल आहे. तुम्ही आता क्लिनिकमध्ये आलं तर मला ओळखलं पण नाही. मी ऑलमोस्ट आपण 6 ते 7 महिन्यानंतर भेटतोय, पण मला ओळखलं पण नाही की एवढा सुंदर रिझल्ट आलेला आहे. इव्हन माझ्यासारख्या आमच्यासारख्या ट्रेन नजरेला पण तुम्ही धोका दिलेला आहे की ट्रान्सप्लांट झालेलं कळत. पण याचं कारण की आपली डायरेक्शन एकदम व्यवस्थित आहे, त्यांची ग्राफचा नंबर परफेक्ट लावलेला आहे. पुढे लावले केस सिंगल आणि जसं पाठीमागे जात तसे 2 आणि 3 केसांचे हे लावलेले. आणि तुमचं बाकी मित्रांचं काय म्हणणं आहे, तुमच्या बरोबर नातेवाईक आले त्यांचं काय म्हणणं आहे याच्याबद्दल? त्यांना पण मी हे ट्रान्सप्लांट केले असं जाणवलंच नाही. त्यांना पण आश्चर्याचा धक्का बसला की एवढा चांगला रिझल्ट कसा काय? बरोबर आहे. अनेकदा कसं तुम्ही बाकीच्या क्लिनिकचे बघता ते कळून येतं. याचं कारण ते देतानाची जी डायरेक्शन असते ती डायरेक्शन बरोबर नसते, जी काही डेन्सिटी द्यायला पाहिजे ती डेन्सिटी बरोबर देत नाही. आणि तुम्ही PRP पण घेतलं ना? आपण PRP रेग्युलरली घेतलं आणि मेडिसिन पण रेग्युलरली घेतलेलं आहे. आणि आता जराशी केस गळती होते म्हणत होता का? साधारण म्हणजे शॅम्पू वगैरे लावून बघितल्यानंतर जराशी केस गळती होती. ही केस गळती नॅचरल असते. साधारण दिवसाला 4 ते 5 केस गळतात. इव्हन हेअर ट्रान्सप्लांट झालेले केस पण गळतात. जसं पानाची गळती असते तशा पद्धतीने केस गळतात आणि नवीन केस येऊन जातात. म्हणजे आता हा जो रिझल्ट आहे तो ऑलमोस्ट 70 to 80% आहे. पण जसं टाइम जाईल तसं ह्याच्यामध्ये पण आणि तुम्हाला जास्त रिझल्ट नक्की मिळणार. बरोबर आहे. ठीक आहे. आता ह्याच्या पुढे आता आपली आजची आय थिंक शेवटची PRP असेल. शेवटची PRP झाल्यावर मेडिसिन्स कंटिन्यू करायचे. आपलं मिनॉक्सिडिल लावायचं, फिनास्टेराइड कंटिन्यू ठेवायचं आणि रेग्युलर प्रत्येक 2 ते 3 महिन्याला तुम्ही एकदा जस्ट व्हिजिट करा. ठीक आहे. येस. आणि काही शंका विचारायचे? काय नाही. मी तर सुद्धा आश्चर्य करायला लागले की आता चांगले आलेत केस वगैरे, तुझे चेहऱ्यामध्ये पण खूप फरक पडलेला. सगळ्यात महत्वाचं ते असतं की तुमची जी काही आयडेंटिटी असते, टकलाची जी काही ओळख बनलेली आहे, आपण ह्याच्यामध्ये ती ओळख पूर्णपणे नष्ट करतो आणि चेहऱ्याला पूर्ण एक शेप येतो, तो आपल्याला तर दिसतो आहे. थँक्यू निर्मित.